शिरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आईवडिलांनी व नातेवाईकांनी एका 16 वर्षाच्या लहान बालिकेचा, ती बालिका अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिचे अल्पवयीन तिचं लग्न लावून दिलं होतं. आणि तिचं लग्न लावून दिल्यावर तिच्या पतीला ती अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि 17व्या वर्षी तिने एका मेल म्हणजे पुरुष जातीच्या अर्भकाला जन्म दिल्याची माहिती प्राप्त झाल्याने आमचे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी साहेब यांनी सदर प्रकरणी चौकशी करून अंती तिचे पती, आई वडील, सासू सासरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(2) फ सह बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 10, 11 अन्वये शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर गुन्ह्याचा तपास आमचे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री खैरनार साहेब हे करीत आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 हा भारतातील बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाचा कायदा असून या कायद्यान्वये 18 वर्षाखालील मुलगी आणि 21 वर्षाखालील मुलगा यांचा विवाह लावून देणे हे बेकायदेशीर असून तो एक मोठा अपराध आहे आणि त्यासाठी कायदेशीर दंडात्मक कारवाईची त्या कायद्यान्वये तरतूद करण्यात आलेली आहे. बालकांचा विवाह केल्याने म्हणजे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो. याकरिता आपल्या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री धिवरे सर यांनी पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केलेले आहे की आपण अशी बालविवाह संदर्भात त्यांना कुठलीही माहिती प्राप्त झाली तर सदर माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास किंवा चाइल्ड लाईन हेल्पलाईन क्रमांक जो आहे 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे. या टोल फ्री क्रमांकावर 1098 या क्रमांकावर नागरिकांनी अशी माहिती द्यायची आहे जेणेकरून अशा घटनांना प्रतिबंध करता येईल. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री डॉक्टर अजय देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी साहेब तसेच उपनिरीक्षक हेमंत खैरनार साहेब, पोलीस हवालदार श्री सुनील झावरे, पोलीस शिपाई श्री मोहन सूर्यवंशी, महिला पोलीस शिपाई श्रीमती शीतल बापू खैरनार अशा सर्वांनी मिळून केलेली आहे.